नमस्कार, मी पूजा मडवी. मी अक्कलकोट येथे स्वामींच्या दर्शनासाठी आली आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्वामींचा मठ, भाविकांना राहण्याची सोय व प्रेक्षणीय ठिकाणांची माहिती सांगणार आहे. सोलापूर बस स्थानकापासून अक्कलकोटला येण्यासाठी मी शेअर कारने प्रवास करत आहे. पर पर्सन 150 रुपये चार्ज आकारला जातो. सोलापूर ते अक्कलकोट हा पाऊण तासाचा प्रवास आहे. आता मी अक्कलकोटमध्ये आली आहे. या पवित्र भूमीत आल्यावर छान ऊर्जा वाटली. मार्केट छान गजबजलेलं आहे आणि घेण्यासारख्या खूप वस्तू आहेत. लाकडी किचन्स, त्यावर तुम्ही तुमचं नावही कोरून घेऊ शकतात. तसेच जपमाळ, सुंदर आणि सुबक रुद्राक्ष मण्यांचे ब्रेसलेट व कडे आहेत. प्रसादासाठी विविध प्रकारची मिठाई आहे. तसेच स्वामींच्या फोटोसाठी हार व कंट्या आहेत. स्वामी भक्तांसाठी स्वामींच्या फोटो फ्रेम व सुबक मूर्त्या आहेत. आता मी तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांची माहिती सांगत आहे. दत्तात्रयांचे दुसरे अवतार पीठापूरचे श्रीपाद वल्लभ. त्यांनी आपला अवतार संपवताना पुन्हा भेटेन असे अभिवचन भक्तांना दिले. त्याचप्रमाणे ते पुढे नृसिंह सरस्वती या नावाने प्रकट झाले. ते श्री शैल यात्रेच्या वेळी कर्दळी वनातून गुप्त झाले आणि त्यानंतर सुमारे 300 वर्षांनी कर्दळी वनातून प्रकट झाले. तेच स्वामी समर्थ अक्कलकोटचे महाराज होय. श्री स्वामी समर्थ हे दत्तात्रयांचे चौथे अवतार आहेत. स्वामी कर्दळी वनात प्रकट कसे झाले ती कथा आता मी तुम्हाला सांगत आहे. दत्तगुरूंचे तिसरे अवतार श्री नृसिंह सरस्वती स्वामी त्यांच्या अवताराच्या समाप्तीच्या वेळी कर्दळी वनात तपश्चर्येसाठी गेले. तिथे ते 300 वर्षे तपश्चर्या करत असताना त्यांच्या भोवती वारुळ निर्माण झाले. तिथे एक लाकूड तोडा लाकडे तोडण्यासाठी आला असता लाकडे तोडता तोडता त्याच्या हातून कुऱ्हाड निसटून त्या वारुळावर पडली असता स्वामींच्या मांडीला कुऱ्हाडीचा घाव होऊन त्यातून रक्त आले. तेव्हा त्या वारुळातून स्वामी प्रकट झाले. ते पाहून तो लाकूड तोड्या घाबरला. त्याच्या हातून हे चुकून झाले म्हणून स्वामींची माफी मागू लागला. तेव्हा स्वामींनी त्याला माफ करून आशीर्वाद देऊन स्वामी पुढे जनकल्याणासाठी निघाले. आता आपण स्वामींच्या मठामध्ये प्रवेश केला आहे. सुंदर असे नक्षीकाम तुम्हाला पाहायला मिळेल. स्वामींच्या मठामध्ये आल्यानंतर खूप प्रसन्न वाटते. स्वामींचे प्रत्यक्षात दर्शन घेता यावे ही प्रत्येकाचीच इच्छा असते, पण स्वामींची आज्ञा झाल्याशिवाय आपल्याला तेथे जाण्याचा योग येत नाही. अक्कलकोटला स्वामींचे वास्तव्य साधारण 22 वर्षे म्हणजेच समाधी काळापर्यंत होते. याच वटवृक्षाखाली स्वामींनी आपल्या ऐतिहासिक अवताराची समाप्ती केली. आजही हे वडाचे झाड स्वामींच्या शक्तीचे गुणगान गात दिमाखात उभे आहे. हा व्हिडिओ मी खास स्वामी भक्तांसाठी बनवला आहे. माझ्याबरोबर सर्व स्वामी भक्तांना स्वामींचे दर्शन घडावे म्हणून हा प्रयत्न केला आहे. जे कोणी पूजा के क्रिएटिव्ह व्हिडिओज या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करतील त्यांच्या मनातील इच्छा स्वामी पूर्ण करतील. श्री स्वामी समर्थ. गाभाऱ्याला चांदीचा पत्रा लावला आहे व त्यावर सुबक नक्षीकाम केले आहे. आता सर्व भाविकांनी स्वामींचे दर्शन घ्या. स्वामी जिथे विश्रांती करायचे तो पलंग. स्वामींच्या पादुकांवर डोके ठेवले असता स्वामी स्वतः डोक्यावरून हात फिरवत आहेत असे वाटले. स्वामींचे दर्शन घेतल्यावर या सभा मंडपातील वटवृक्षाखाली स्वामी भक्त विश्रांतीसाठी बसतात.
या वटवृक्षाला नमस्कार करत असताना स्वामींच्या अस्तित्वाची जाणीव होते. भक्तांना राहण्यासाठी उत्तम सोय म्हणजे यात्री भुवन. ही इमारत अन्नछत्राला लागूनच आहे. येथे एसी आणि नॉन एसी रूम्स अवेलेबल आहेत. या चार्टमध्ये तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन दिली आहे. मी येथे एका दिवसासाठी स्टे केला होता. नॉन एसी रूमचे माझे 900 रुपये झाले. तसेच आपल्याला ही अन्नदानाची पावती मिळते. वटवृक्ष मठाच्या समोरच श्री स्वामी समर्थ अन्नछत्र आहे. येथे सकाळी 11:45 ते दुपारी 3 व रात्री 8 ते 11 पर्यंत मोफत महाप्रसादाची सोय आहे. अन्नछत्र परिसरात स्वामींची भव्य अशी मूर्ती आहे. स्वामींचा सुंदर नक्षीदार लाकडी रथ. अन्नछत्रासमोरच शिवस्मारक व गार्डन आहे. रात्रीच्या वेळेस विद्युत रोषणाई केल्यावर स्मारक खूप छान दिसते. दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजता स्वामींचं दर्शन. स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय दक्षिणा पैसे दक्षिणा पेटीच्या टाका आभारासमोर मासा दर्शनाकडे श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय नमन तुला मंदिर परिसरात मोबाईल बंद ठेवा. फोटो काढण्यास व व्हिडिओ शूटिंग करण्यास सक्त मनाई आहे. स्वामी भक्तांनी याची नोंद घ्यावी. चला सावकाश चला, काही गडबड करू नका. वटवृक्षाला धागा बांधत आहे. स्वामी समर्थांच्या गाभाऱ्यातील पादुकांचे दर्शन. येथे भाविक पारायण व जप करतात. इथे भिंतींवर जुने फोटो फ्रेम्स आहेत.
रुद्राक्ष मण्यांपासून बनवलेली स्वामींची फोटो फ्रेम आहे. आता पाहूया श्री स्वामी समर्थ जीवनचरित्र भिंतीशिल्प. स्वामी वारुळातून प्रकट झाले. बसप्पा तेली भक्ताची गरिबी दूर करण्यासाठी स्वामींनी त्याला सुवर्ण सर्प दिला. वटवृक्षाखाली स्वामींनी तप केले. रिकामी चिलीम पेटवून दाखवली. अशा प्रकारे स्वामींच्या लीला या चित्रांद्वारे दाखवल्या आहेत. तुम्ही स्वामींच्या दर्शनासाठी आल्यानंतर एकदा येथे भेट द्या. हे ठिकाण यात्री भुवनच्या शेजारी आहे. यात्री भुवन इमारतीसमोरच शमी गणपतीचे मंदिर आहे. हा गणपती नवसाला पावणारा आहे. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये सुंदर अशी गणेश मूर्ती आहे. हे शमीचे झाड आहे. या झाडाखालीच ही गणपतीची मूर्ती सापडली, त्यामुळे याला शमीचा गणपती असे म्हणतात. झाड खूप बहरलेलं आहे. मंदिरात अष्टविनायकांच्या माहितीचे फलक लावले आहेत. मंदिराच्या आवारात गाय वासराचा स्टॅच्यू आहे. आता मी तुम्हाला शमीच्या गणपतीची माहिती सांगणार आहे. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ट्रस्ट अक्कलकोट या धर्मदायी निवासाच्या आवारात 1990 साली जमिनीची झाडे झुडपे काढून साफसफाई व सपाटीकरण करीत असताना जमिनीच्या मध्यवर्ती भागात शमी वृक्ष आढळला. तेथे सपाटीकरण करतेवेळी श्री गणेशाची सुंदर मूर्ती आढळली. त्याच शमी वृक्षाखाली श्री गणेशाची स्थापना करून सुंदर असे मंदिर व सभामंडप बांधण्यात आले. श्री स्वामी समर्थांच्या पावनभूमीवर श्री शमी विघ्नेश गणेश असल्याने त्यांचे स्थान व महात्म्य अलौकिक आहे. श्री शमी विघ्नेश गणेश हा नवसाला पावणारा गणपती असून या गणेशाच्या नित्य दर्शन व पूजा अर्चा अभिषेकाने भक्तांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतात. हा गणेश नवसाला पावतो असा हजारो भक्तांचा अनुभव आहे. या गणेशाच्या दर्शन व पूजा अभिषेकेत आपणही मनातील इच्छा संकल्प केला असता विवाह, नोकरी, वास्तुपूर्ती, विघ्न, संकट नाश होतो आणि लक्ष्मीची अखंड कृपा राहते. श्री गणेशाय नमः. अशी ही या शमीच्या गणपतीची माहिती आहे.
कशी वाटली तुम्हाला स्वामींच्या दर्शनाची ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व अशाच छान छान डिवोशनल व्हिडिओजसाठी पूजा के क्रिएटिव्ह व्हिडिओज या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.